हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल काजल वाईब्स. चला तर मी आज तुमच्यासाठी ब्लॉग घेऊन येत आहे. मी आज आमच्या शेतावर आलेले आहे. आम्ही जी ऊसाची लागवड केलेली आहे, तुम्हाला ऊसाच्या लागवडीचा पण मी व्हिडिओ टाकलेला होता लास्ट वीकमध्ये. त्याचा 8 दिवस झालेले आहे लागलेला. तर अशा वेळेस आहे ना, नवीन महिनाभर ऊसाची जी लागण असती, स्पेशल आपण जे रोप लावलेलं असतं त्याची खूप काळजी घ्यावी लागते. त्यासाठी बुरशीनाशक आम्ही खोडाला सोडत आहे. म्हणजे प्रत्येक झाडाच्या खोडाला बुरशीनाशक हे सोडावं लागतं पंपाच्या सहाय्याने. तर त्याच्यापासून काय होतं, बुरशीनाशक फवारा हा खोडाला सोडण्यामुळे बुरशी लागत नाही आणि व्यवस्थित रोपांची वाढ होते. कुठल्या प्रकारची शेंडाळी वगैरे अशा प्रकारची याच्यावर हमला होत नाही. दाखवते मी अशा पद्धतीने प्रत्येक झाडाच्या म्हणजे प्रत्येक रोपाच्या खोडाला हे औषध सोडायचं असतं. या औषधाने असा फायदा होतो की खोडालाही लागत नाही आणि बुरशी लागत नाही खोडाला, आणि पांढऱ्या मुळा वाढण्यासाठी, ग्रो होण्यासाठी मदत होते. अशा प्रकारे आम्ही सर्व झाडांना, प्रत्येक झाडाला खोडाला हे औषध सोडून घेतो. तुम्ही पाहू शकताय. अशा पद्धतीने आम्ही ऊसाच्या लागणीला फवारा मारून घेत आहे. त्याच पद्धतीने तुम्हालाही जर कोणतं औषधे, फवारे काही माहिती असेल तुम्हाला ऊसाच्या लागणीसाठी, ऊसाच्या पिकासाठी जे पण काही पोषक असेल ते मी आम्हाला कमेंट करून सांगा. आम्ही ते सुद्धा आमच्या ऊसाच्या लागणीमध्ये वापरून बघू, यूज करून बघू. मग तुम्हाला त्याचे काही बेनिफिट्स आले ते पण मी तुम्हाला शेअर करेन. सो जेवढं मला सांगता आलं, दाखवता आलं तेवढं दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि तुम्हाला काही चुकीचं वाटलं असेल तर ते सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा मित्रांनो. ओके. छोटा शेतकरी फवारा मारायचं काम चालू असून हे बघा आमचे छोटे शेतकरी कन्या, माझी छोटी मुलगी डुग्गू हे असे एमटी ट्रे गोळा करते. बघा जीव केवढा, काम केवढं. हे बघा आमचं पिल्लू.